What a start! How straight was that? The finger's gone up. ICC T20 वर्ल्ड कप 2026 सध्या एका ऐतिहासिक वळणावर आहे. यावेळचा वर्ल्ड कप खास आहे कारण यात चक्क 20 संघ खेळत आहेत. आपण नेहमी भारत, ऑस्ट्रेलिया किंवा इंग्लंडची चर्चा करतो, पण यावेळी खरी हवा असोसिएट देशांनी केली आहे. नमस्कार, मी प्रथमेश. इटलीसारख्या नवख्या देशानं पहिल्यांदाच या मोठ्या स्पर्धेत पाऊल ठेवलंय, तर नेपाळ, कॅनडा, नामिबिया आणि ओमान सारख्या संघांनी आपला दबदबा निर्माण करायला सुरुवात केली आहे. नेपाळ याआधी खेळलं असलं तर यावेळच्या वर्ल्ड कपमध्ये त्यांनी जे केलंय ते पाहून अख्ख्या क्रिकेट विश्वानं दात ओठ खाल्लेत. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जायंट किलर्सची गोष्ट आणि एका भारतीय वंशाच्या USA कडून खेळणाऱ्या गोलंदाजाबद्दल जाणून घेणार आहोत. चला तर मग सुरू करूया. Just over. Oh, this time in front of square. This is exquisite timing. Well. सर्वात आधी बोलूया नेपाळबद्दल. काल वानखेडे स्टेडियमवर जे घडलं ते अविश्वसनीय होतं. नेपाळने बलाढ्य इंग्लंडला विजयासाठी शेवटच्या चेंडूपर्यंत झुंजवलं. हा नेपाळचा एकूण तिसरा वर्ल्ड कप असला तरी यावेळचा त्यांचा आत्मविश्वास पाहून असं वाटतंय की असोसिएट टॅग आता जुना झालाय. हजारो नेपाळी फॅन्स 3 दिवस बसने प्रवास करून मुंबईत आले होते. वानखेडे स्टेडियमवर इंग्लंडच्या विरुद्ध नेपाळला मिळालेला सपोर्ट पाहून वाटत होतं की ही मॅच मुंबईत नाही तर चक्क काठमांडूमध्ये सुरू आहे. दुसऱ्या फॅक्टबद्दल बोलायचं झालं तर इटली आणि इटलीचा या वर्ल्ड कपमधील प्रवेश. ज्या देशाला आपण फक्त फुटबॉलसाठी ओळखतो त्या इटलीच्या क्रिकेट संघानं युरोपियन क्वालिफायर्समध्ये मिरेकल धाव घेत आपली पहिली वर्ल्ड कप एंट्री मिळवली आहे. विशेष म्हणजे इटलीमध्ये क्रिकेट खेळण्यासाठी नैसर्गिक गवताची मैदानं नाहीत, ते आर्टिफिशियल खेळपट्ट्यांवर सराव करतात. तरीही त्यांनी स्कॉटलंड विरुद्ध टॉस जिंकून बोल्ड सुरुवात केली आहे. Excellent catch. एका फुटबॉल वेड्या देशाचा हा क्रिकेट प्रवास खरोखरच प्रेरणादायी आहे. आता वळूया सध्याच्या सर्वात चर्चेतील आणि इंटरेस्टिंग विषयाकडे. अमेरिकेचा स्टार बॉलर सौरभ नेत्रावळकर. हा मुंबईचा मुलगा एकेकाळी भारतासाठी अंडर-19 खेळला होता, पण आता तो अमेरिकेच्या जर्सीत भारताच्याच विरुद्ध मैदानात उतरणार आहे. सौरभ हा ओरॅकलमध्ये इंजिनियर असूनही ज्या जिद्दीनं खेळतोय त्याला त्याच्या कुटुंबाचा मोठा पाठिंबा आहे. त्याची बहीण निधी नेत्रावळकर हिचा एक व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होतोय, ज्यामध्ये ती USA ची जर्सी घालून आपल्या भावाचं कौतुक करताना दिसते. Hi everyone, I'm Nidhi, Saurabh Netrawalkar's sister. We are here in the Wankhede Stadium and it's a really surreal feeling for us to be here supporting USA against India, and USA is doing great, so we are super excited and we want Saurabh to do well. आता काही टेक्निकल फॅक्ट्स. या काही तांत्रिक गोष्टी तुम्हाला थक्क करतील. वर्ल्ड कप जिंकणाऱ्या संघाला मूळ ट्रॉफी फक्त सेलिब्रेशनसाठी दिली जाते. त्यानंतर त्यांना अगदी तशीच दिसणारी रेप्लिका ट्रॉफी दिली जाते. इतकंच नाही तर ICCच्या नियमानुसार वर्ल्ड कपमध्ये वापरल्या जाणाऱ्या पांढऱ्या चेंडूचं वजन 155.9 ग्राम ते 163 ग्राम दरम्यान असणं अनिवार्य आहे. खेळपट्टीवर चेंडूला योग्य बाउन्स मिळावा यासाठी हे वजन अत्यंत अचूक असावे लागते. आता पाचव्या आणि शेवटच्या फॅक्टकडे वळूयात. भारताचा दिग्गज आणि सर्वांचा लाडका विराट कोहली यानं कधीही न मोडलेला रेकॉर्ड. 2014च्या T20 वर्ल्ड कपमध्ये विराटनं एकाच एडिशनमध्ये तब्बल 319 धावांचा रेकॉर्ड केला होता. Tossed up. Hit high, hit hard, hit for 6. 50 for Kohli. He is a run machine. आजही 9 सीझन्स होऊन गेले पण कोणत्याही फलंदाजाला या रन मशीनचा रेकॉर्ड मोडता आला नाही. कोहलीनं जरी निवृत्ती घेतली असली तरी त्याचे हे आकडे आजही जगाला चकित करतात. तर मित्रांनो, नेपाळ आणि इटलीसारखे हे संघ ज्या जिद्दीनं खेळत आहेत ते पाहून तुम्हाला काय वाटतं? आणि भारत विरुद्ध अमेरिका मॅचमध्ये तुमचं हृदय कोणासाठी धडधडणार? टीम इंडिया की सौरभ नेत्रावळकर? कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा.
आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.